सिद्धांचं वर्णन बघत होतो. 266 पान आहे. काल आपण पाहिलं होतं 21व्या श्लोकामध्ये जे सिद्ध भगवान निक्षेप, नय, प्रमाण, कारक सगळे संबंध ह्याने कसे आहे सांगितलं, रहित आहेत आणि शुद्ध ज्ञानानंद स्वरूप आत्म्यामध्ये लीन होऊन मोक्षाला प्राप्त झालेले आहेत. ते सांगितलं काय आहेत, विशेष रूपाने जयवंत आहेत. अशा सिद्ध भगवंतांना मी सुद्धा हात जोडून सांगितलं विशिष्ट रीतीने नमस्कार करतो. आणि ते आपण चर्चा बघितली. विशिष्ट म्हणजे काय, स्पेशल म्हणजे काय, अमूर्तिक, बरोबर का नाही. अमूर्तिक नमस्कारच खरा भाव नमस्कार होणार. कळलं का नाही. पुढं आता 507. अलौकिक सिद्ध स्वरूप तेज को नहीं देखने वाले मनुष्य मंद बुद्धि के हैं. तैरेव प्रतिपद्यतेऽत्र रमणी स्वर्णादिवस्तु प्रियं तत्सिद्धैकमः सदन्तरदृशा मंदैर्नयैर्दृश्यते. एतत्तत्त्वसरसप्रभिन्नहृदया तेषामशेषं पुनः साम्राज्यं तृणवत्पुश्च वरवत् भोगाश्च रोगा इव अंतर्दृष्टि द्वाराण देखे जो सिद्धो काते स्वरूप उन्नंदवती को लगते स्वरमारमणीय स्वरूप. जिनका हृदय तत्व रस भीगा भोग लगे है रोग समान. राजजीर्ण तृण समवेमानि तन कोलकते भिन्न सुजान. किती छान आहे बघा. हिंदी कळलं का तुम्ही. हिंदी दिलं म्हणलं असताना काय इतकं भारी भाव लपलेला आहे ना. खरोखर सुंदर, अप्रतिम आहे. कळलं का नाही. बघा आता अर्थ वाचूया. जिन मनुष्यों ने अंतरंग दृष्टि से उस अलौकिक सिद्ध स्वरूप तेज को नहीं देखा है, उन मूर्ख मनुष्यों को स्त्री, सुवर्ण आदि पदार्थ ही प्रिय मालूम पड़ते हैं. कळलं का. ज्यांना सिद्ध भगवान आवडत नाहीत त्यांना, त्या मूर्ख मनुष्यांना, समजलं का नाही. मी नाही लिहिलं शब्द कोणी लिहिलाय, नाही तर परत पण चल मूर्ख म्हणून नका हो तुम्ही, है ना. उन मूर्ख मनुष्यों को स्त्री, सुवर्ण आदि पदार्थ ही प्रिय मालूम पड़ते हैं, किंतु जिन भव्य जीवों का हृदय उन सिद्धों के स्वरूप रूपी रस से परिपूर्ण हो गया है, वे भव्य जीव समस्त साम्राज्य को तृण के समान जानते हैं, शरीर को पर यानी वैरी समझते हैं और उन्हें भोग रोग के समान मालूम होते हैं. कळलं का. ज्यांनी सांगितलं काय, सिद्धों के स्वरूप रूपी रस से परिपूर्ण हो गए. सिद्ध रस ज्यांनी प्राप्त केलेला आहे, सिद्ध रस समजतं का नाही, त्यांना संसारामध्ये रस आता असा वाटायला लागला. मग तिथं सांगितलं 3 गोष्टी. कुठल्या, सगळं राज्य, राज्य म्हणजे सगळं वैभव कशाप्रमाणे वाटतंय, तृणासारखं. शरीर वैरी, कळलं का नाही. आणि भोग तर सांगितलं रोगा समान आहे. म्हणून तर तिथं ते भजन पण येतं ना, त्या भजनामध्ये ते येतं ना, भोग कशा सांगितलेलं आहे, भोग बुरे भव रोग बढ़ावे, है ना. वैरी है जग जी के.
काय शब्द आहे ऐकला का? भोग बुरे भवरोग बढ़ावे, है ना. भोग काय करतायत? बुरे हैं और वो भवरोग बढ़ाते हैं. वैरी है जग जीय के, वैरी है जगात ह्या जीवाचे सगळ्यात वैरी कोण? दुश्मन कोण? हा, भोग सांगितलेत. कळते का? हा. तर मग अशा प्रकारे इथे सांगितलं काय की हे कुठं सांगितलं आहे ते विचारायचं आहे. हां, भोग बुरे भवरोग बढ़ावे वैरी है जगजी के, असं कुठं ऐकलंय का? वाचलंय का? असं तुम्हाला विचारतोय. नाही? हां, काय आठवत नाही? लक्षात नाही पण ऐकल्यासारखं वाटतं का नाही? नशीब तेवढं तर ठेव. नाही, चांगलं आहे. हां, माहीत नाही? अवघड आहे. मग टाकू का प्रश्न आजचा? ह्याचं उत्तर जिनेंद्र अर्चनेमध्येच आहे. बास, ह्याच्या पुढे नाही सांगणार. आता तुम्ही हुडकून काढा. कळलं? जिनेंद्र अर्चनेमध्ये उत्तर आहे. विजू का की माहीत नाही का? खांबाच्या हां हां बघा, अशा बायका हुशार आहेत. झालं, तुम्हाला बघायची बी गरज नाही. वैराग्य भावना आहे ना, वैराग्य भावना, त्यासाठी भावा लागते आपल्याला. वैराग्य काय येत नाही तर त्याची, म्हणून म्हणलं ना तुम्हाला, काय सुद्धा नाही आपलं. नुसतं आपलं हे पुस्तक ठेवलं आहे, पण त्या जिनेंद्र अर्चनेमध्ये किती भजनं आहेत, किती भक्ती आहेत. कळलं का नाही? काय तर उडून बघायला पाहिजे का नको? म्हणायला पाहिजे का नको? रोज आपलं तेच 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 चाललं आहे ना, संसार पुराण. मग तिथं सांगितलं की ती वैराग्य भावना कोणाची आहे? कोणाची वैराग्य भावना? हां, नाही नाही, कुणाबद्दलची लिहिलेली आहे? लिहिलंय कोणी विचारत नाही मी. वैराग्य भावना कुणाची आहे? कुठल्या राजाची आहे? वज्र, नीट नीट शब्द. वज्र, हां, वज्रदंत आहे का? हां, वज्र नाभी चक्रवर्ती. असले काय करावं, अवघड झालंय. हेच अवघड झालंय. हां, मी किती तर वेळा घेतली ती वज्रनाभी चक्रवर्तीची वैराग्य भावना, आणि कोणी मेल्यानंतर तर 100% म्हणजे ती घेतोच मी, है ना. हां हां, ते घेतलं, कितीतरी वेळा घेतलेलं आहे. सकाळच्या शास्त्रात सुद्धा घेतलेलं आहे. म्हणजे आपलं जेव्हा शास्त्र वाचायचं नसतं का नाही, तेव्हा मला आठवतं आहे. म्हणून म्हणते वारंवार की आपलं नुसतं ऐकणं चाललं आहे. आणि मग आम्हाला वाटतं काय की हे काय पुढच्या पिढीत जाणार कसं, ट्रान्सफर होणार कसं हे तत्त्वज्ञान. आणि जर ते ट्रान्सफर होणार नाही तर मग आम्हाला मग काय होणार? मग आम्हाला वैराग्य येतं. जाऊ दे म्हणणं, पंढरपुरात काय नको असं. कळलं का नाही? काय सुद्धा नाही. म्हणजे मग थोडं तरी काय बेसिक सुद्धा पक्क होत नाही मला. मग अवघड. हे जाऊ दे, वज्र आम्हीचं म्हणत नाही मी, पण बेसिक गोष्टी तर पक्क्या पाहिजेत. आता हे नाही तर किती वर्ष झाली मंदिराला? आपल्या मंदिराला किती वर्ष झाली असं विचारतो तुम्हाला? 23 वर्ष झाले. त्याच्या अगोदरपासून स्वाध्याय करताय. आणि काय स्वाध्याय आहे ना. मग असं होतं ना, मग प्रॉब्लेम. मग असं वाटतं काय काय मग हे थोडं झालं पाहिजे. आता पक्क म्हणजे झालंच पाहिजे. म्हणजे जसं आपल्या पोरांकडनं अपेक्षा आहेत का नाही, पाठशाळेच्या पोरांचं काय काय झालं पाहिजे हो, विचारतो तुम्हाला. आणि आपण कंप्लेंट करता का नाही, काय पोरं अभ्यास करत नाही तो. मग आमची पण तीच कंप्लेंट आहे. काय पुरुष बायका अभ्यास करत नाही तो. नुसतं मला म्हणतात स्वाध्यायाला बसा, स्वाध्यायाला बसा. अभ्यास कोण करायचा? आणि अभ्यास आम्हीच करायचा असेल तर आम्ही करतोयच की. हां, करायला पाहिजे का नको? करा, करत जावा. करायला लागले ना. मी असं म्हणत नाही की कागदीच करत नाही, असं नाही. जे जे फोटो पाठवते ते अभ्यास करते ती, हे तर मला विश्वास आहे. आता जे पाठवत नाही त्यांचे फोटो आता आपण काढायचे. अभ्यास गरजेचा आहे. आळस झाला आहे, आळस. बाकी काही सुद्धा नाही आहे. तो आळस सोडा. असे हुशार नाही आहे असं म्हणत नाही तुम्ही. हुशार आहात आहे ना, दयाळू आहात, प्रेमळ आहात, सगळं आहात, पण आळशी पण आहात. तो सोडा आता.
आहे ना, आळस वाढायचा आहे आता. म्हणजे अभ्यास करा, मी असं म्हणत नाही हाच अभ्यास करा, काहीतरी वेगळा अभ्यास करा. म्हणून मी मागं पण म्हणत होतो की प्रत्येकानं काहीतरी वेगळं वेगळं अभ्यास करत जावा, एकमेकांची चर्चा करत जावा. ह्या ग्रंथात असं आलं आहे, त्या ग्रंथात असं आलेलं आहे, हे विशेष वाचायला मिळालं, असं काहीतरी. त्या चर्चाच नाहीत होत ना. मग कुठल्या चर्चा होतात? संसारातल्या चर्चा होतात. धर्म कार्य जरी असलं तरी त्यातल्या संसारातल्या चर्चा असतात. त्या चर्चेत जाणून काय फायदा असतो का आपल्याला? काय नसतो. आत्म्याचं कल्याण होणार आहे का? उगं कोणाला पण चांगलं म्हणण्यात आणि वाईट म्हणण्यामध्ये काय होणार आहे? हां, म्हणजे वाईट म्हणण्यात त्रास आहे, पण चांगलं म्हणण्यात पण त्रास आहे. कसं काय? राग द्वेष संसाराला कारण आहे. आत्म्याचं कल्याण काय होणार आहे ते सांगा फक्त मला, बाकी काय नको आहे. ज्यातनं आत्म्याचं कल्याण होणार आहे अशा चर्चा वाढल्या पाहिजेत का नको? मग ह्या कधी वाढणार? जर मटेरियल असेल तर, मटेरियलच सगळं कशायांचं असेल तर त्यात चर्चा होणार का नाही? 2 टाळकी आली की काय चर्चा होणार? जे टाळकीमध्ये बसलेलं आहे तेच बाहेर येणार का नाही? म्हणून प्रयत्न करतो आहे. आपल्याला कशाचा गरज आहे? आणि गरज आहे हे मटेरियल वाढवायची गरज आहे. गरज आहे का नाही? बाकी सगळं वाढवलं का नाही आपण? आपलं काय, घर वाढवलं, दुकान वाढवलं, अजून काय वाढवलं? काय आपल्या भोग सामग्री वाढवल्या का नाही? वाढवल्या का नाही? परंतु बाकीचे धर्मकार्यातल्या पण सामग्री वाढवल्या. म्हणजे मंदिरानंतर सम्यक भवन झालं, ब्रह्मचर्याश्रम सगळं वाढवलं का नाही? हां, पण हे कुठं वाढलं आहे? बहिरंग वाढलं. आता आपल्याला वाढवायचं आहे काय? अंतरंग वाढवायचं आहे. कळलं का नाही? असं चला बरं, तो विषयांतर नको. आता आपला विषय इथं काय आहे? रस 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 आहे ना. जे रस ते रस बेरस लागे. कुठं आलंय? बस बनवा तो. कुठं आलंय? कशाला सारखं? जे रस ते रस बेरस लागे. हा, कुठं आलंय विषय काकी? मला दिसा नाही तुम्ही म्हणून नाव घेतोय बरं का. नाही तर मी आपल्या डोळ्यानंच विचारलं असतं. जरा अलीकडनं तर पलीकडे जरा व्हा की, आहे ना. तर ठीक आहे, मला काय नाही सांगा. उत्तर येत असं तर सांगा, बाकी जाऊ दे. हां, जे रस ते रस बेरस लागे. अहो त्याच वज्रनाभी चक्रवर्ती थांबावं काढतो आत्ता लगेच. त्यातच आहे. खूप भारी आहे ती वज्रनाभी चक्रवर्तीची. जर भावना जर बघितली ना तुम्ही, खूप भारी आहे. मी तर पाठ केली. म्हणजे अशी आमची पाठ होत नव्हती, परंतु भाऊबीला असताना ते म्हणत होतो ना. आणि ते चांगलं आहे ना. आपल्याला नेहमी म्हणून म्हणलं ते सवय लावत नाही आपण. कोणी मेल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर ते तिथं म्हणत जावा. कळलं का नाही? ते वज्रनाभी चक्रवर्ती जरा मोठी भावना आहे, पण खूप भाव सुंदर त्यात लपलेला आहे ना. असू द्या, परत कधीतरी आपण ते हे करा. आणि पण चांगलं आहे. आणि ते यूट्यूबवर ते एक चाल पण आहे ना, ते एक जणांनी गायलेलं आहे. खूप शांत आहे, इतकं मस्त आहे ना ते, तर खूप भारी वाटतं आहे. म्हणजे सामायिक ते लावूनच सामायिक करायचं असं म्हणतो मी तर म्हणतोय. आपला उपयोग लागत नाही ना सामायिकामध्ये, तर असे अवलंबन घ्यायचे. खूप शांत आहे, भयानक. म्हणजे त्यात जास्त असं म्युझिकचं हे कालवा नाही, काय नाही. मस्त असं म्हणजे एक एक शब्द, हां भाव समजून घ्या तर तुम्हाला त्याची मजा येईल. भाव न समजा नुसता म्हटला तर ते नाही. जरा थोडीशी जुनी हिंदी आहे, पण जरा थोडं समजून घेतलं तर मग येईल मजा, आहे ना. ठीक आहे. तर मग काय चालला होता विषय तर, की जिन भव्य जीवों का हृदय सिद्धों के स्वरूप रूपी रस से परिपूर्ण हो गया है, वे भव्य जीव समस्त साम्राज्य को तृण के समान जानते हैं. शरीर को पर किंवा वैरी दोन्ही चालते है ना, वैरी समझते हैं और उन्हें भोग रोग के समान मालूम होते हैं. कळलं का? म्हणून इथं असं सांगितलेलं आहे भावार्थ.
जब तक मनुष्यों को वास्तविक पदार्थ दृष्टिगोचर नहीं होते तब तक वे अवास्तविक पदार्थों के ही वास्तविक मानते हैं। कल का है ना। किंतु जिस समय उनकी दृष्टि वास्तविक पदार्थों पर पड़ जाती है उस समय वे उस वास्तविक पदार्थ के सामने अवास्तविक पदार्थों को अंश मात्र भी वास्तविक नहीं समझते। मनुष्यों को ग्रहण करने योग्य वास्तविक पदार्थ सिद्ध स्वरूप है, उससे भिन्न त्याग करने योग्य समस्त पदार्थ अवास्तविक है। इसलिए जब तक मनुष्यों को की दृष्टि उस सिद्ध स्वरूप तेज पर नहीं पड़ती तब तक वे मनुष्य अवास्तविक स्त्री पुत्र सुवर्ण धन धान्य आदि को ही वास्तविक तथा प्रिय मानते हैं। किंतु जिस समय उनको सिद्ध स्वरूप तेज का अनुभव हो जाता है उस समय वे सिद्ध स्वरूप के सामने किसी भी साम्राज्य या शरीर आदि पदार्थों को उत्तम नहीं मानते। वास्तव में ये उत्तम पदार्थ भी नहीं है। इसलिए भव्य जीवों को सिद्ध स्वरूप तेज की ओर ही अपनी दृष्टि लगा देनी चाहिए तथा उसी का अनुभव करना चाहिए। सिद्ध स्वरूप हेच उत्तम आहे जगामध्ये, बाकीचं काही सुद्धा उत्तम नाही। पण आपण अवास्तविक आहे आणि उत्तम पण नाही आहे, पण आपल्या दृष्टीमध्ये तेच उत्तम आहे का नाही? आहे की नाही? त्याच्यासाठी किती जागरूक आहोत? आहे बरोबर का नाही? घरात वेळेवर जायला पाहिजे आहे ना। स्वाध्यायाला सिद्ध स्वरूपाकडे जाण्यासाठी किती जागरूक आहोत? नाही, आम्हाला दुकानात वेळेवर गेला पाहिजे। किती जागरूक आहोत बघा की, आहे की नाही सांगा? हां, असं आपली प्रवृत्ती म्हणून तिथं सांगितलं काय आहे की ते अवास्तविक आहे ज्याच्यासाठी आपण पळतो आहोत। ते कसं आहे? दोन गोष्टी सांगितल्या। अवास्तविक समजते का? अवास्तविक म्हणजे घर वास्तविक आहे का? घर वास्तविक आहे का अवास्तविक आहे असं विचारतोय। घर आहे पण माझं घर हे अवास्तविक आहे। कळलं का नाही? पुत्र काय मित्र कलत्र, कलत्र समजते ना? कलत्र म्हणजे हां माहीत असावं ना, जरा थोडे शब्द माहीत असावेत। पुत्र मित्र कलत्र आदी है ना आहेत, पण अवास्तविक आहेत, माझे नाहीत म्हणून अवास्तविक। आणि त्यांच्यासाठी पळतोय ते सांगितलं। दुसरं उत्तम पण नाही आहे। जगामध्ये उत्तम आहेत का ते? काय चत्तारी मंगल काय चत्तारी लोकोत्तमा म्हणतोय आर्यंता लोकोत्तमा, परंतु पहिला काय धन लोकोत्तमा पद लोकोत्तमा, पुढं चार गोष्टी सांगितल्या। कोणी बरं असं कुठलं तर बड्डे सांगितलं होतं, विसरून गेलो मी आहे ना। चार लोक उत्तम आहेत ना, चत्तारी लोक उत्तम। लोकांमध्ये चार उत्तम आहेत, कोण कोण? आता हे तर तुम्ही म्हणता आर्यंत सिद्ध वगैरे, पण मानताय काय? धन उत्तम आहे का नाही? आहे का नाही? त्यानंतर सांगितलं पद उत्तम आहे का नाही? त्यानंतर सांगितलं शरीर। असं चार गोष्टी त्यांनी छान घटवल्या, तर मी विसरून गेलो आहे ना। हेच उत्तम आहे आम्हाला, बाकी काही उत्तम नाही आहे। काय चाललंय सांगा बरं? चाललंय की नाही सांगा? आपला सगळा वेळ तिथंच चाललाय की नाही? सगळा पुरुषार्थ तिथंच चाललाय का नाही? है ना। म्हणजे तुमचा म्हणून नाही, अगदी जन्मलेल्या बालकापासून मृत्यूशय्येवर असलेल्या वृद्धत्वापर्यंत सगळ्यांचा वेळ कुठं चाललाय सांगा? काय पाहिजे काय? पोरांना शाळेत का शिकलं पाहिजे विचारतोय। हां, पद पाहिजे, धन पाहिजे, हां
हा म्हणजे भविष्य तेच आहे ना, बरोबर का नाही? ॲक्च्युली चुकीचा भ्रम आहे, सांगितलं होतं का नाही? कालांतरानं तुम्हाला पटत नाही तर काय करायचं? मी नाही मोठ्याने सांगितलेलं आहे. जे कॉलेज ड्रॉपआउट आहेत ते आज राज्य करतात, माहिती आहे का? आहेत का नाही? काय चळतोय? हां, कायदे कोण ठरवत आहेत? जे कायदे, मी हे तर जाऊ द्या, पंतप्रधान आहे ते काही शिक्षण नाही वगैरे वगैरे जाऊ दे, ते नाही म्हणत मी. परंतु एक व्यक्ती नाही, जे कायदे ठरवत आहेत, आहे का नाही, त्यांच्या तर डिग्र्या बघा. विचित्र आहे का नाही? म्हणजे सांगतो तुम्हाला अभिप्राय मी, ठीक आहे ते शिक्षण आहे, शिका करा वगैरे आहे ना, पण असं काय शिक्षण तुम्ही शिकला का नाही? आता किती सब्जेक्ट शिकला सांगा मला? शाळा शिकला का नाही तुम्ही? आहे ना, किती सब्जेक्ट शिकला आहे? शाळेमध्ये सब्जेक्ट किती होते? हां, मिनिमम 6-7, जास्त पण असतात, आहे ना. त्यातले किती सब्जेक्ट तुमच्या जीवनात उपयोगाला आले? आता एवढाच विचारलाय प्रश्न मी. किती सब्जेक्ट तुमच्या जीवनामध्ये उपयोगाला आले? हां, गणित पायथागोरस समजून काय करणार तुम्ही? हां, बेसिक गणित आम्ही पण शिकवलंय. जर तुम्ही त्रिलोकसार शिकला तर त्यात बेसिक गणित आहे का? बरं का, त्यात उत्कृष्ट पण आहे, बेसिक पण आहे. 2 + 2 4. कळलं का नाही? मग काय म्हणजे ठीक आहे गणित. अजून कुठला विषय? विज्ञान. विज्ञानात काय झालं तुम्हाला? तुम्हाला फायदा काय झाला सांगा मला फक्त. हां, काय? हां, चुकीचं कळलं, बरोबर आहे, पण फायदा काय झाला जीवनामध्ये? काय कळले? शरीराची समजली, डॉक्टर झालो, आहे का नाही, असं काहीतरी त्याच्याविषयी. अजून झाला मग कुठला संपला? गणित संपला, विज्ञान झाला. पुढं हां, इतिहास करून तुम्हाला काय कळलं? आणि समजून काय कळलं? तुमचा फायदा सांगा मला, तुमच्या लाईफमध्ये फायदा सांगा मला. म्हणजे ज्या चुका इतिहासात केल्या होत्या त्या पुन्हा करू नये. अवघड आहे बाबा. पण तसे तर 100% करताय. करत नाही का सांगा बरं? करत नाही का? 100 नाही 101% करताय. आपल्या भारतावर इंग्रजांनी राज्य केलं होतं का नाही? कुठल्या कारणानं केलं होतं? कुठल्या कारणानं? अरे फोडा वगैरे झालं, व्यापार करायचं म्हणून आले होते आणि त्यांनी राज्य केलं. आज सुद्धा तेच चाललंय का नाही? तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये स्वदेशी वस्तू किती आणि विदेशी वस्तू किती, त्यांचा कंट्रोल तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही स्वतंत्र आहात, चुकीचं आहे, तुमचा भ्रम आहे. तुम्ही सोडू शकत नाही व्हॉट्सअप, तुम्ही सोडू शकत नाही यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल आणि काय जे असेल ते, कारण ते तुमच्या हातात नाही आहे. का आहे तुमच्या हातात? ते जे सरकार चालवते त्याला माहिती आहे. कळलं का नाही? की किती अजून देश पराधीन आहे. हां, तुम्हाला काय माहिती? तुम्हाला वाटतं हां 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 कटलं काय? हां, जर ही बुद्धी असती तर पहिल्यांदा इंग्रजीला महत्त्व न देता आपल्या मूळ भाषांना जर तुम्ही महत्त्व दिलं असतं, पण नाही ना. त्यामुळे काय इतिहास शिकून काय फायदा झाला मला तर दिसून येत नाही. एक नाही, मी अनेक दाखवतो. इतिहास शिकून काय फायदा? हां, भांडणं करायला शिकले तेवढं मला माहिती आहे ना. हां, बाकी काय शिकले नाही. जातीवाद वाढले आणि भांडणं करायला शिकले, काय सुद्धा काय कळायला पाहिजे का नको की आपल्यावर कुणी राज्य केलं, का केलं, तीच प्रवृत्ती परत आहे की नाही. हां, झालं इतिहास. चला पुढे अजून. हां, भूगोल करून काय कळलं तुम्हाला?
नाही ते चुकीचं आहे, मान्य आहे मला, मी ते घडवतच नाही, सगळंच चुकीचंच आहे, ते अज्ञानच आहे सगळंच. पण तुम्हाला रोजच्या लाईफमध्ये काय फायदा झाला मला एवढं सांगायचं फक्त. म्हणजे मला सांगायचा अभिप्राय काय की जे काही आहे ठीक आहे, मी त्याचा विरोध करत नाही, पण त्याला तुम्ही किती महत्त्व देताय, जीवापाड. ते अभ्यास करत नाही तर त्याला मारून मारून अभ्यास करायला लावताय तुम्ही, लावताय का नाही, ज्याचा काहीही उपयोग नाही. हा बेसिक कळलं बस ना, बेसिक समजतंय का नाही तुला, बेसिक गणित यावं बस झालं, बेसिक सायन्स यावा ठीक आहे. बेसिक काय व्हावं, आणि काय सायन्सचं काय कळलंय, एवढं सायन्स कळून सुद्धा कसले पदार्थ खाताय. म्हणून म्हणालो तर यू आर एज्युकेटेड बट नॉट वेल एज्युकेटेड. शिक्षित आहात परंतु सुशिक्षित नाही. जर सुशिक्षित असता तर मार्केटमध्ये हे पदार्थ आलेच नसते. म्हणजे मी तुम्हाला एकट्या जबाबदार नाही ठरत, अख्ख्या भारतातल्या लोकांना सांगतोय जे स्वतःला लय शहाणे समजायला लागलेत डिग्र्या घेऊन. नाही, भारतामध्ये हे विकतातच कसे पदार्थ, ज्या पदार्थांमुळे मुलांना काहीही म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत त्याचा काहीही शरीराला फायदा नाही, उलट नुकसान. आणि माहिती आहे का नाही, आणि तरीसुद्धा तुम्ही खाताय का नाही सांगा. आता एवढं सायन्स शिकून काय करायचं, खाताय की नाही सांगा. म्हणजे एक वेळ तुम्ही ती रस्त्यावरची भेळ खाल्लेली बरी बरी, म्हणजे खावा म्हणत नाही तर परत माझ्या ना, कारण त्यामध्ये जास्तीत जास्त कांदा आहे, कळालं का. पण जे पॅकेटचे पदार्थ खाताय त्यामध्ये तर 100% नॉनव्हेज आहे. कळतंय का नाही काय म्हणतो तुम्हाला. जे कोल्ड्रिंक्स घेते त्यामध्ये काय सगळं तेच आहे ना, आहे ना. एक वेळचं काय उसाचा रस जावा म्हणजे काय म्हणतात ना, बर्फ टाकून, बर्फ पण अशुद्धच ना, मग ती घेतलेला बरा समजते ना काय म्हणतो तुम्हाला. त्या वडा खाताना कमीत कमी त्यात भाजी तर जायची, कळतंय का नाही. हे असले काय ते पदार्थ कसले चायनीज काय, त्याचा किती % हे आहे मला काय म्हणायचं आहे. ह्याचा अर्थ मी ती खावा म्हणत नाही, नाहीतर तुम्ही सगळे तेवढाच फक्त ग्रहण करणार. नाही, पण मला काय म्हणायचं की ते बरं होतं, पण हे खूप वाईट झालं आहे. वाईट म्हणजे वाईटात वाईट झालं आहे. मग काय शाळा शिकून फायदा, लक्षात येते का नाही. एवढा सायन्स शिकलेले आज देशामध्ये चालवतायच कसं काय. एवढे मोठे मोठे आहेत पदावर सगळे, कोण 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 जे काय असतील ते, जज म्हणा, वकील म्हणा, काय काय कसले कसले लोक एवढा अभ्यास केलेले आहेत, आणि हे चालतेच कसं काय. किती घाणेरडे पदार्थ आहेत माहिती आहे तुम्हाला, आणि त्यातनं काय काय व्हायला लागले कळतंय का नाही तुम्हाला. काय ते मला शब्द पण माहीत नाहीत कसले काय 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 शब्द आहे ती, नावं पण असली आहेत का नाही काय देव जाणे. पिझ्झा तर बेसिक झाला, आता तर मंचुरियन आठवतोय हो मी आता. अजून काय, बर्गर तोडा आता तर बर्गर, मंचुरियन, काय अजून ब्राउनी. आता मी ते पहिला शब्द ऐकतोय, मला नाही ऐकला असेल मी पहिल्यांदा ऐकतोय. ना अजून काय चाललंय देव जाणे. काय अजून काय खाते ती, चाऊमिन. चावलं वाटतं कोणतं. म्हणजे मला म्हणायचा अभिप्राय, ज्या बाहेरच्या देशांनी त्याच्यावर बॅन केलेला आहे त्याला फोकस करत नाही आहे, त्या गोष्टी भारतामध्ये
धडाधड चालताय तर स्वतःला सुशिक्षित समजता कशासाठी? दिस इज नॉट वेल एज्युकेटेड म्हणजे हे लक्षण आहे का सुशिक्षित व्यक्तीचं? आहे का? आणि सगळं कळतंय बरं का, सगळ्याला सगळं कळतंय पण सुटत नाही, आहे ना? असं मग हे कशावर विषय निघाला? संसारातला रस. आणि हा रस ज्यानं चाखलेला आहे त्याला सिद्धांचा रस आवडतच नाही ना. म्हणून तुम्हाला वाटतंय काय की आम्ही लय शहाणे आहोत, लय हे झालेलं आहोत? एकदम चुकीचे भ्रामक कल्पना आहेत. जर तुम्ही पूर्वीचा काळ बघितला तर ह्या सगळ्या भारीतल्या भारी गोष्टी होत्या पण त्या रसवान होत्या, है ना? तुम्ही विचार करा, मी सहचिंतन केलं. जर कल्पवृक्ष असेल, कल्पवृक्ष भोजनांग कल्पवृक्ष, है ना? त्याच्यातनं येणारा कसले पदार्थ भारी असतील, हे तुमचे काय त्या पुढं हां कळते का काय म्हणतोय तुम्हाला? पण हे असलं खाल्ल्यानंतर ते जीवाला कधी कल्पवृक्ष पुढच्या भावात बघायला मिळणार आहे का? मग सेमर तरू बघायला मिळेल. असलं खाल्ल्यावर कुठला वृक्ष बघायला मिळते? सेमर वृक्ष कुठे आहे? हां बस तेवढं कळलं पाहिजे. कल्पवृक्ष बघायचं असेल ना तर चांगलं खावा. जैसा खावे अन्न वैसा होवे मन, और जैसा होवे मन, है ना, वैसा मिलेगा अगला तन. शरीर तसं मिळेल तुम्हाला. मग खावा काय खायचंय ते. कळलं का काय म्हणलं? आता पॉईंट समजला का नाही? आहे ना? रस. चला बस 9ला सोडायचं ठरवलं होतं, दृष्टीला का देण्याचं ठाक आहे. समजलं ना आता? ज्याला सिद्धाचा रस झालेला आहे त्याला अन्य रस सगळं आवडणार नाही. जे रस ते रस बेरस लागे. ओ हां, आता काय करायचं आहे? 14 मार्गांची नावं पाडायला. आता फक्त पटपट ही सुरू करा. गतीच्या हां सुरू करा. गतीच्या इंद्रिय 5,